या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात आंदोलन केले होते। अजित पवार यांच्या बॅनरला टोमॅटो मारून निषेध केला। प्रहारच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते व कार्यकर्ते जबरदस्त आक्रमक झाले आहेत। बुधवारी दुपारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सलीम सय्यद आणि त्यांचे कार्यकर्ते सदर बाजार पोलीस ठाणे येथे जाऊन त्यांनी फिर्याद दिली। प्रहारच्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे। अजित कुलकर्णी, खलीद मणियार, अकीब नाईकवाडी, मुजाहिद सय्यद, जुबेर फुलारी, मजीद पटेल, हजरत खान पठाण आणि इतर 4 ते 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। राष्ट्रवादीचे नेते पामा सलीम यांनी प्रहारला इशारा दिला आहे, लोकशाही मार्गाने आंदोलन करा, अन्यथा राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष गप्प बसणार नाही। प्रहारचे नेते सोलापुरात आले तर त्यांना सोलापुरात फिरू देणार नाही, असा इशारा अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी दिला आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक किसन जाधव यांनी देखील प्रहारला इशारा दिला आहे। प्रहार पक्षाचे अजित पवारांविरोधात आंदोलन केल्याने प्रहार आणि राष्ट्रवादीत वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। प्रहारच्या नेत्यांनी यापुढे जर अजित पवारांविरोधात आंदोलन केले तर राष्ट्रवादी गप्प बसणार नाही। प्रहार पक्षाचा जो कोणी नेता सोलापुरात येईल त्याला राष्ट्रवादी जबरदस्त विरोध करेल, असा इशारा दिला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।